सहकार, राजकारण, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि धार्मिक अशा विविध पातळीवर ज्यांनी शहरात आणि नाशिक जिल्ह्यात काम केलं असे आपले सर्वांचे मार्गदर्शक स्नेही आदरणीय वसंतभाऊ गीते हे विधानसभेची निवडणूक लढवत आहेत. त्यांचा अनुक्रम क्रमांक 1 असून त्यांची निशाणी मशाल आहे. तरी अशा अनुभवी विकासाची आस असलेल्या त्यांनी नाशिक महापालिकेचं नेतृत्व केलंय आणि नाशिक मध्य या विधानसभा मतदारक्षेत्राचं सुद्धा नेतृत्व केलं. अशा अनुभवी वसंतभाऊंना आपण येणाऱ्या 20 तारखेला आपलं बहुमूल्य मत देऊन विजय करावं ही मी आपल्याला विनंती करीत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाविकास आघाडीतर्फे वसंतभाऊ गीते हे या मतदारसंघामधून उभे आहे. या मतदारसंघाचा ज्या पद्धतीने विकास व्हायला पाहिजे तो झालेला नाही. त्या दृष्टिकोनातून एक तरुण नेतृत्व, तडफदार नेतृत्व, ज्यांच्याकडे व्हिजन आहे अशा माणसाला निवडून दिलं पाहिजे. तर माझ्या वतीने मी प्रभागाच्या वतीने सगळ्यांना विनंती करतो की वसंतभाऊ गीते यांना प्रचंड मतांनी निवडून द्या. त्यांची निशाणी आहे मशाल, अनुक्रमांक आहे 1. मी पुन्हा एकदा विनंती करतो वसंतभाऊ यांना प्रचंड मताने निवडून द्या. मी आपल्याला मतदारसंघाच्या विकासाबाबत निश्चितपणे सांगेल. कुंभमेळा येतोय. हे शहराचं नियोजन आपल्याला करावं लागणार आहे. हे शहर दत्तक घेऊन भकास केलेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून साहेबांच्या आणि तुमच्यामध्ये जास्त वेळ न घेता 20 तारखेला मशाल या निशाणी समोरचं बटन दाबून मला या मध्य नाशिकची सेवा करण्याची संधी आपण द्याल अशी आशा व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रकाशजी मते सर, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय, वेळेअभावी मी सर्वांची नावं घेत नाही आणि उपस्थित असणारे या ठिकाणी सर्वांना मी नमस्कार करते. आज या ठिकाणी वसंतभाऊ गीतेंच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे आणि मला असं वाटतं की ही निवडणूक आपल्या सगळ्यांसाठी अतिशय महत्वाची आहे. ही निवडणूक एवढ्याच कारणासाठी महत्वाची आहे की नाशिकच्या सुरक्षिततेचा प्रश्न आपल्या सर्वांसमोर आहे. जे नाशिक आपण अपेक्षा केली होती की ज्या पद्धतीचं नाशिक, निर्भय नाशिक आम्हाला हवंय, व्यसनमुक्त नाशिक आम्हाला हवंय, ज्या नाशिकमध्ये आम्ही सर्वजण एकमेकांशी अतिशय चांगल्या पद्धतीने वर्तन करू शकतो, जे नाशिक आम्हाला सगळ्यांना सुरक्षित वाटतं, ते नाशिक आपल्याला सगळ्यांना हवंय. आणि त्यासाठी मला असं वाटतंय की येत्या 20 तारखेला आपण महाविकास आघाडीचे उमेदवार आदरणीय वसंतरावजी गीते यांना प्रचंड मताने निवडून देणं ही काळाची गरज आहे. आता ज्याप्रमाणे सांगितलं की त्याप्रमाणे वसंतभाऊंची सगळी कारकीर्द मी अतिशय जवळून बघितलेली आहे. एक नगरसेवक म्हणून, एक महापौर म्हणून, एक आमदार म्हणून ज्या पद्धतीने जनमानसामध्ये त्यांनी काम केलंय, सर्व समाजातल्या सर्व घटकांना एकत्रित घेऊन सर्वांशी अतिशय प्रेमाने, सामंजस्याने जो कारभार केलेला आहे तो सगळा बघता आपल्याला अशाच पद्धतीचे उमेदवार यापुढे अपेक्षित आहे. म्हणून माझी सर्वांना विनंती आहे, अतिशय मनापासून मी आपल्या सर्वांना प्रार्थना करते की महाविकास आघाडी या ठिकाणी सत्तेवरती येणं ही काळाची गरज आहे आणि ती गरज ओळखून आपण सर्वांनी वसंतभाऊंच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं एवढीच मी आपल्या सर्वांना विनंती करते. आणि नमस्कार. नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदार बंधू भगिनींना माझा नमस्कार. मी विलास रामदास शिंदे, शिवसेना महानगर प्रमुख नाशिक. मी येणाऱ्या विधानसभा मतदारसंघाच्या निमित्ताने नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी व शिवसेनेचे अधिकृत उमेदवार श्री वसंत निवृत्ती गीते यांची निशाणी आहे मशाल आणि अनुक्रम क्रमांक नंबर 1 समोरील मशालीचं बटन दाबून आपल्या नाशिकच्या सर्वांगीण विकासासाठी, तसेच ही राजकीय, धार्मिक वारसा, सांस्कृतिक वारसा आणि संस्कारी वारसा जपण्यासाठी वसंतभाऊ गीते यांना प्रचंड मताने निवडून द्या व महाविकास आघाडीचे हात बळकट करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार वसंत निवृत्ती गीते यांना अधिकृत उमेदवारी मिळालेली आहे.
आणि वसंत भाऊ यांची निशाणी मशाल आहे, त्यांचं अनुक्रमांक 1 आहे. माझी सर्व मतदार बंधू आणि भगिनींना विनंती आहे की त्यांच्या मशाल चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा. कारण याचं कारण असं आहे की वसंत भाऊंनी महापौर म्हणून अतिशय चांगलं काम या नाशिक शहरामध्ये केलेलं आहे. त्याचप्रमाणे ते आमदार म्हणून निवडून आले आणि आमदार म्हणून मध्य नाशिकमधून निवडून आलेले असताना त्यांनी अनेक शहरातील सामान्य जनतेचे असतील, महिलांचे असतील, युवकांचे असतील, अल्पसंख्याक बांधवांचे असतील, सगळ्यांचे प्रश्न त्यांनी सोडवलेले आहेत. त्यांना अनुभव आहे, प्रशासकीय अनुभव आहे आणि मला निश्चितपणे खात्री आहे की ते निवडून आल्यानंतर नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघाचा अतिशय चांगल्या प्रकारे विकास करतील. आणि म्हणून मी पुन्हा एकदा आपल्या नाशिक मध्यमधील मतदार बंधू भगिनींना विनंती करते, नम्रतापूर्वक विनंती करते की वसंत निवृत्ती गीते यांचा अनुक्रमांक 1 आहे. त्यांच्या मशाल चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना प्रचंड मताधिक्यांनी विजयी करा. धन्यवाद.